राहुल दगडे आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो तयार असतील. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक डीप कव्हर आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, पॉइंट, शॉट स्क्वेअर लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर. हे सजवलेलं क्षेत्ररक्षण आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील, 6 बनवायच्या त्या 14 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल दगडे तयार, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, यावेळेस बघायचा चेंडू खेळलाय, खोदून तर काढलाय. महेश नानगुडे वाऱ्याच्या वेगाने चेंडू वरती आला, चेंडूची फेकी होतीये आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत 2 धावा. यशस्वीपणे घेण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. तिसऱ्या धावेचा मोह होता आणि ते मोह तिथे आवरू शकले नाहीयेत. इथे आली विकेट, परतावा लागेल आता मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर. ऋतिक रुपेश मैदानामध्ये आपण पाहतोय बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या रुपेशने खऱ्या अर्थानं षटकार खेचला, ज्या रुपेशने आपण पाहिले गेलं तर डाव सावरला, ज्या रुपेशने इथे संघाला विजयाचं स्वप्न दाखवलंय ना, तो रुपेश इथे मैदानामध्ये बाद झालाय आणि त्या रुपेशची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर देखील आता दाखल इथे मैदानाच्या मध्ये होतील. मनीष गुजर जो आपण पाहतो त्या मैदानामध्ये दाखल इथे होणार आहेत, नवीन बॅटर आहेत. मैदानाच्या मध्ये बघायचंय, थोडीशी चर्चा सुरू झाली आहे कारण शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक राहिलेत, बनवायच्या त्या 12 धावा. 5 चेंडू आणि 12 बॉल तयार, राऊंड द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल होता, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये. मनीष आला परंतु मनीष आल्या त्याच पावलाने मागे निघून चाललाय. विकेट. रत्नागिरीचे अतुल दगडेचा एक जबरदस्त कॅच आपल्याला बघायला मिळाला. विकेट तर मैदानाच्या मध्ये येत आहेत. समीकरणामध्ये देखील आता थोडासा बदल होईल. शेवटचे आपण बघितलं तर चेंडू शिल्लक असतील आता 4 बनवायच्या आहेत त्या 12 धावा. 4 चेंडू आणि 12. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होतील. दादाराम शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. या मॅच मधला आता मात्र प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. स्पीडअप करा टीम. पुढे बघायचे गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय मैदानामध्ये आता असेल. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावांनी पुढे जाऊन पोहोचणार आहे. 45 धावा. 4 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. बनवायच्या आहेत त्या 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाज तयार आहे. पुन्हा बघायचंय राहुल दगडे, राऊंड द विकेट. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी आणि इथे विकेट आलेली आहे. वाईड साठी इथे मात्र निश्चितप्रमाणे अंपायर कॉल वाईड आहे की नाही हे मात्र तिथे पाहिले जाणार आहे. तांगडीचे
चला तर मैदानामध्ये विनंती असणार आहे, टीम मीटिंग नकोय, पंच निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी. आणि आता मैदानामध्ये बघायचंय समीकरणामध्ये होईल बदल. अक्षय माझेरे नवीन बॅटर आता मैदानात दाखल झालेले आहेत. शेवटच्या आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 11 धावा. 3 चेंडू 11 हे समीकरण. आणि ज्या मयूरला स्ट्राईक हवी होती तो मयूर आता स्ट्राईक वरती आलेला आहे. समोर राहुल दगडे तयार असेल. बघायचे सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. खुलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. फार मोठी अपील इनसाइड एज आणि पंचाने तर्जनी आकाशाकडे केलीये. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. आता मात्र बघायचंय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावींची गरज. दोन चेंडू 11. हा चेंडू यावेळेस बघायचंय मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये टिपला जाईल. विकेट होईल पतन. आणि आता जर आपण पाहिले गेले तर एका पाठोपाठ विकेटचा सिलसिला जो मैदानाच्या मध्ये होता. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट आल्यात. त्यामध्ये धावबाची देखील विकेट आली. 1 चेंडू आणि आता बनवायच्या त्या 11 धावा. 1 चेंडू 11 धावींची गरज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. राहुल दगडे यांच्यावरती मात्र ठेवलेला विश्वास. अतुलने मात्र टिपलेले जबरदस्त कॅच. संघाचे कॅप्टन आहेत अतुल दगडे. यावेळी चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉल प्लस विकेट. 9 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. गली ते दिल्ली जिथे तिथे अपना ही है बस डंका. मिट्टी में मिल जाएगा तू लेना नाम. बोला तयार. आणि इथे आपण बघतोय पहिला सामना आजच्या दिवसातला. आणि सामना जिंकलाय बावधन स्पोर्ट्स. बावधन संघाने विजय संघाचे अभिनंदन. चला यानंतरची होणारी मॅच भावेश रूप बंटी व मारणे स्पोर्ट